असा झणझणीत असा कसा तरीदार मटकी मिसळचा रसा बघा तुम्ही किती छान अशी तरी आलेली आहे, एकदम नातखोळा एकच नंबर आपली मिसळ तयार झालेली आहे आणि एकदम तुमच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे. आणि आता मिसळची डिश मी तुम्हाला दाखवणार आहे काय काय घेतलेलं आहे. हे आहे आपलं फरसन, ती होती आपली सुकी मटकी, मिरच्या तळून घेतलेल्या आहे, कांदा लिंबू त्याची सात, वरून खिरा देखील आहे. अप्रतिम आपलं ताट आहे, लाजवाब आपली आजची रेसिपी आहे. तर बघा काय घेतलेलं आहे. फरसाण टाकलं, मटकी घेतली, त्यावरनं मिसळचा रस्सा म्हणजेच कटसुद्धा म्हणू शकता तुम्ही कोल्हापुरी भाषेत. आणि आता मी माझी सर्विंगची डिश अशी मस्त सर्व करायसाठी घेतलेली आहे. बघा आजचा विषय काय खतरनाक आहे. आजच्या विषयाला सुरुवात करायची आहे, पण त्या अगोदर आपलं ताटच बघून घ्या तुम्ही. आता कसं तुमच्या तोंडाला पाणी सुटलेलं असणार आहे. आणि आजची रेसिपी म्हणजे शुभांगी ब्लॉग्स अँड किचनची रेसिपी आहे. ही माझ्या पद्धतीने बनवली आगळी वेगळी रेसिपी आहे बरं का. तुम्ही खूप मिसळ बघितली असतील, पण माझ्यासारखी मिसळ काय बघितली नसेल तर बघा तुम्ही. आजचा विषय म्हणजे काहीतरी आपला वेगळाच आहे. आणि बघा आता मिसळचं ताट किती मस्त आहे, दही देखील त्यासोबत खायला होतं. चला आता आपण स्टेप बाय स्टेपने मिसळला सुरुवात करून घेऊ. तर त्या अगोदर नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिली. आणि तुम्ही म्हणता ना आता तुम्हाला काय झाले, तुम्हाला काय आठवण काही, सगळं काही मला माहीतच आहे, आठवण नाही. मला तुमचं हसू येत होतं त्यामुळे मी जरा वेट केलं. दरवेळेस तेच सांगून मला तुम्हाला बोर नाही करायचं नाही का, त्यामुळे ते मी बोलायचं बंद केलं. नमस्कारच म्हणणार आहे आज, काही मी सांगणार नाही शुभांगी ब्लॉग्स अँड किचन असं तसं काही नाही. शेवट बोलू आपण त्याविषयी. आजचा विषय आपला काहीतरी वेगळा खतरनाक आहे, त्यामुळे आजची मिसळ म्हणजे नातखोळा मिसळ आहे. चला आता आपल्या मिसळला काय करायचं आहे आणि यात काय काय ट्रिक आणि काय काय सिक्रेट आहे, जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तरच मी तुम्हाला त्या गोष्टी काही सांगणार आहे, त्या अगोदर नाही सांगणार. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका. चला आता आपण सुरुवात करून घेऊ. त्या अगोदर काय करायचं आहे, आपल्याला 2 कांदे आणि 1 खोबरीची वाटी भाजायला ठेवलेली आहे. तिकडे लगेच कढई ठेवून घेतलेली आहे. कढई तापूस तर काय केलेलं आहे तुम्हाला ते दाखवत होते मी. मटकी बाजारातून आणलेली, पण मूग आहे ना, मूग आपल्या घरातले मी मोड आणलेली, आणि मूग आणि मटकी एकत्र करून आपल्याला मिसळ बनवायची बरं का. हे आहे आपलं पहिलं सिक्रेट मिशन. त्यानंतर तुम्हाला आणखीन काही गोष्टी सांगणार आहे, खूपच वेगवेगळ्या, त्या तुम्हाला कळतील. जर तुम्ही कधी बनवली नसेल अशी मिसळ तर बघून घ्या, तुम्हाला वाटेल हे काय बनवत आहे नाही का. आता बघा आपलं खोबरं लवकर जळतं, खोबरं अगोदर काढून घ्यायचं आहे. ते जोपर्यंत भाजते ना तोपर्यंत इकडे बघा कॅमेरा काही व्यवस्थित लागलं न केल्यामुळे तुम्हाला ती मटकीची कढई व्यवस्थित दिसत नाही. मीच नाही लावलाय मुद्दामून, कारण बाकीच्या सारा पसारा तुम्हाला मला दाखवायचं नाही, त्यामुळे मी थोडीशीच कढई तुम्हाला दाखवणार आहे. पण मी तोंडाने सर्व काही सांगणार आहे. आता कढईत आपण स्वच्छ पाण्याने मटकी 1-2 पाण्याने धुवून घेतलेली आहे. आणि जर बाजारातून मटकी जर आणली ना तुम्ही तर 2 ते 3 पाण्याने धुवून घ्या. जर घरी जर बनवलेली असेल मोड आलेली मटकी तर काहीच प्रॉब्लेम नाही, 1 पाण्याने धुतली वॉश केली तरी चालतंय. तर बघा आता काही 2-3 पाणी आपलं धुवून झाले आहे ना. आता आपण टाकलेली आहे त्या कढई गरम झाली, आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे पाणी वरून घालायचं आहे हळदीच्या नंतर घालायचं आहे मीठ. मी काही त्याचं प्रमाण कसलंही सांगणार नाही तुम्हाला, आज जसं आहे तसंच त्यानंतर सांगणार आहे प्रमाण, जेव्हा मिसळ बनवायचा तेव्हा. आता हे आपल्याला तात्पुरतं टाकून घ्यायचं आहे आणि एकच उकळी घ्यायची आहे मटकीला, न कुकरमध्ये घालता. ही मटकी कशी बनवायची आहे हे तुम्हाला आता बघा मी कॅमेरा खाली केला आहे, बघा तिकडे किती पसारा आहे. आज होता संडे, आणि रोज काय तेच काम आवरून कंटाळ येतो. आणि ही कोल्हापुरी स्टाईल म्हणा किंवा रेस्टॉरंट स्टाईल, कोणतंही नाव द्या तुम्हाला जे आवडेल ते बरं का. पण मी आज वेगळंच नाव देणार, आज काहीतरी वेगळंच करायचं आहे आपलं युनिक. तर बघा आता आपले कांदे भाजायला सुरुवात झाली आहे. तुम्ही म्हणता नाही काय काळी मटकी बनवून राहिली काय, रश्याची रस्सा बिस्सा काही करीत नाही, मिसळच बनवते व्यवस्थित. बघा तुम्ही फक्त आज तर काळी मटकी नाही बनवायची, पण कांदे एकदम काळ्या मटकीसारखेच भाजायचे बरं, कारण काळ्या मटकीसारखाच मसाला काढत असते आज. तर बघतच राहा तुम्ही. आता पाणी टाकले, हळद टाकले, मीठ टाकले, आणि आता आपलं तेच होऊन द्यायचं. आता कांद्यावर घेणार, त्यानंतर फोकस आपल्या खालच्या आता नंतर आपला गॅसचा सोडून दुसऱ्या कॅमेऱ्याकडे आपण जाणार आहोत. आता पाणी जेवढं टाकायचं असतं तेवढं टाकून घ्या. तुम्हाला जितक्या लोकांची मिसळ बनवायची आहे तेवढं पाण्याचं प्रमाण घालून घ्या तुम्ही. तर चला आपले कांदे पलटी करून घ्यायची वेळ आलेली आहे. बघा लगेच इकडं बोललं, लगेच तिकडं हातसुद्धा चालू नाही का. हे बॅकने आवाज दिलेला आहे, पण प्रत्येक गोष्ट माझ्या एकदम दिक्ट लक्षात आहे. आज मी एकदम लक्षपूर्वकच बनवलेलं आहे. चला आता आपलं कंटेंट तयार झालेलं आहे. काय काय घेतलेलं आहे, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 1 वाटी खोबरं कट करून घेतलेलं आहे, आणि याच्यात सिक्रेट म्हणजे पुदिनाचा पाला वापरलेला आहे. आज कधी मिसळमध्ये तुम्ही पुदिना नसेल वापरला, पण मी आज घालणारच आहे. अद्रक घातलेलं आहे, कोथिंबीर आणि कढीपत्ता देखील घेतलेला आहे, कांदे बास.
आता 2 कांदे घ्यायचे आहे आपल्याला, ते नंतर कट करून घ्यायचे आहे, ते काही मी तुम्हाला दाखवणार नाही. बघा तुम्ही कांदे किती व्यवस्थित भाजलेले आहे. खोबरं मी परत सांगत आहे भाजलेलं, पण जळून सुद्धा दिलेलं नाही. बघा व्यवस्थित काड्या घेतलेल्या आहेत, पुदिना आहे. हा हे आहे आपलं खास सिक्रेट मिशन. आता चला, आता तुम्ही म्हणता नाही 40 मटकीचा मसाला काढलाय, तुम्ही काही सांगते मिसळ बनवायची. अरे बाबा मिसळच बनवणार आहे. हा आहे मिसळचा मसाला दुकानातून आणलेला. हा सुहानाचा मिसळचा मसाला आहे आणि घरचा मिसळचा मसाला देखील बनवणार आहे. सगळं कंटेंट वापरून वेगळीच मिसळ तयार करायची आहे आज बरं का. आता खडा मसाला सगळा पटकन टाकून घ्यायचा आणि जे जे साहित्य लागतं ते टप काढून घ्यायचं. त्यामध्ये काय काय लागतंय तुम्हाला ते बघा. आता शहाजिरे राहिलेले, लवंग, 2 मिरे, 1 विलायची, 4 ते 5 तमालपत्र, ते पूर्णीवरनं घालायचे, त्यामुळे साईडला ठेवलेले आहे. आणि डाळीला घालायचे. तर तुम्ही म्हणता सुकंच भाजणार, सुकं पिकं काही भाजणार नाही, तेल टाकूनच सगळं काही भाजणार बरं का. आजचा आवाज कसा आहे मला ते नक्की कळवा कमेंटमध्ये. आज मी काहीतरी चेंजेस केलेला आहे तर बघून घ्या. आता खडा मसाला सगळ्यातला एक कंटेंट घेतलेला आहे. 1 विलायची सुद्धा घालायची आहे. म्हणजे काय असतंय ना, झणक जी झणकेदार मिसळ असते ना ती ह्या खड्या मसाल्यापासूनच बनते बरं का. ही तसं एक सिक्रेटच आहे. तर चला आता तव्यावर भरमसाठ तेल टाकून घेणार आहे. 1-1.5 वगैरे तेल टाकणार आहे. मसाला एवढा आहे पण तेल भरपूर टाकणार आहे, कारण तेलाला हाय काही करायचे नसते. जर मिसळ बनवायचे तर हा माघारी घ्यायचंच नाही. तेल मसाले तर वापरायचं आणि कढईत टाकताना भरपूर वापरायचं. तेलाला काही बघू नका. आता भाव मज गगनाला चटलीत जाऊ द्या, पण आजची मिसळ आपल्याला बनवायचीच आहे. तरी आलीच पाहिजे म्हणल्यावर मग काहीतरी खतरनाक झालंच पाहिजे. चला आता एवढ्या तेलात हे टाकलं होतं जळूनच जाणार आहे, कारण गॅस इतका फुल केलेला आहे. आता मला लागलेली भूक, त्यासाठी मी माझी सुरुवात नुसती फास्टच चालू आहे. इकडं हे चालू का तिकडं ते करू, ते केलं का लगेच हे करायचं, असं तुझं दणदण चालू आहे. एकदम 10 मिनिटात ही मिसळ बनवली. इतकी खमंग झाली ना की बस. खमंग नाही झाली, अजून वास पण नाही आला, अजून कुठंच मिसळाचं काहीच नाही आपल्या, नाही का. तर बघा याला ना तरीचा कट देखील म्हणतात बरं का. तरीचा कट म्हणल्यावर काय करायचं असतं, यासाठी तरी येण्यासाठी तुम्हाला सांगते, प्रॉपर माहिती देणार आहे. तरी का येत नाही, कशी आणायची ते सुद्धा तुम्हाला माहीत होईल ह्या व्हिडिओ. तुम्ही जर शेवटपर्यंत बघितला ना तर चला आता शुभांगी ब्लॉग्स अँड किचनला सबस्क्राईब करून टाका. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सपोर्ट करायला अजिबात विसरू नका बरं का. इतकी मेहनत असते ना, माझी यूट्यूब फॅमिली खरंच लई चांगली. मी तुम्हाला कायम धन्यवाद देते. तुमच्याशिवाय माझं काहीच नाही, काहीच म्हणजे काहीच नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर माझं खूप काही होऊ शकतं, आणि तुम्हाला जर नाही आवडलं तर कुठंच काही होणार नाही. व्हिडिओ चालणंसुद्धा पाहिजे. आपल्या 2-4 रेसिपी व्हायरल केलेल्या आहे आणि आता इथून पुढं चॅनलवर जरा लक्ष देणार आहे. आणि आज संडे स्पेशल मिसळ आहे आपली. आज आहे संकट चतुर्थी, तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे. तर चतुर्थी आज आहे, उपवास होता, म्हणलं आज संध्याकाळी काहीतरी मस्त मिसळ करू, नाही का. आज संकट चतुर्थीचा वेगळाच बेत करू म्हणलं, त्यासाठी हा मिसळचा बेत केलेला आहे. आणि मिसळ बघा आपली कशी बनवायची. खोबरं अगोदर भाजलं, खडा मसाला भाजला, लगेच खरकन दळून घेतलं बरं का. त्यानंतर हे सगळं कंटेंट टाकलं आणि एकाच वेळेस मिक्सरमध्ये टाकलं आणि लगेच फिरून घेणार आहे. लाईट बीट गेली मग करायचं काय. तर आता उन्हाळ्यात पाऊस चालू झालेला आहे, त्यामुळे लगेच पटपटच करायचं बरं का. आजचा आवाज कसा वाटतोय ते पण मला सांगा. आता मसाला तयार झालेला आहे. हे बघा तुम्ही म्हणता काळ्याच मटकीचा मसाला काढला तर काळीच मटकी तू बनवून राहिलेली. आता तर खरी मज्जा आहे आपल्या व्हिडिओत. आता बघतच राहा आपल्या मटकीचा कट आणायचा कसा, आणि मिरच्या घेतलेल्या आहे ते मिरच्यासुद्धा वापर करायचा कसा. अशी मिसळ आहे ना जास्त चविष्ट लागते बरं का. इतकी चविष्ट लागते ना की तुम्ही बघून म्हणता काय राव, इतकी तरीदार घरच्या घरी मिसळ बनवा, इतकी सुंदर. तुम्ही ना हॉटेलची इकडची तिकडची मिसळच विसरून जाता. जर घरी तुम्हाला इतकी भारी जर मिसळ जर आली ना तर तुम्ही चकितच व्हाल. बघा आता काय केलंय, तेलाचं काय अजिबात हात रोखलेला नाही. नक्की 5 वागळ्या तेल टाकून घेतलं, म्हणजे 1-2 मोठे चमचे ना भाजीचे 2 जे मी भाजी हलवले चमचे ते 2 चमचे फुल भरून घेतले आणि लगेच मिरच्या तळून घेतल्या. अशा मिरच्या तळून जर असल्या ना मटकीच्या मिसळसोबत, आणि मटकीचा कट, सुकी मटकी, फरसण आणि अशा तळलेल्या मिरच्या, वाव लईच मस्त. आत्ताच माझ्या तर तोंडाला पाणी सुटलंय, पण आज तर बहुत देर है. चलो अब क्या करने का है, हिंदी में नहीं मराठी में बोलने का. आता खडा मसाला टाकून घेणार आहे. तुम्हाला काही हिंदीत बोलू वाटतंय का मी, तसं सांगा मला. हिंदीत देखील मी तुम्हाला रेसिपी बनवून दाखवू शकते, तसं काही नाही. आता काय केलं, लगेच कांदा टाकला आहे आणि लगेच कढीपत्ता घालला. अजिबात देर करायची नाही, पटापट झालं पाहिजे नाही का. आता भूक लागलेली ना. आता बघा काय केलं आहे, तमालपत्र टाकून घेतलं आहे,
दुसरा खडा मसाला कुठलाही वापरणार नाही. लगेच काय करायचं आहे, जो मसाला आपण दळणे ना तोच त्याच्यात टाकू. मी आज कुठल्याही भांड्यात काढणार नाही मसाला, मिक्सरच्या थ्रूच त्यामध्ये टाकून घेणार आहे. आज मी चेहरासुद्धा दाखवलेला आहे तुम्हाला. आज इतके व्हिडिओ शूट केलेले आहे ना की बस विचारूच नका. आज दुपारीसुद्धा वेगवेगळे व्हिडिओ, शेतात जायचासुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बघा आता काय काय केलं आहे मी आजच्या संडेसाठी. संडेलाच लोक सुट्टी घेतात आणि आज संडेला तर मी भरपूर काही काट केला आहे, विचारूच नका. आज सकाळपासून नुसती माझी लगबग चालू आहे, कारण तुमच्यासाठी कंटेंट शोधून आणायला मला जावं लागतं आहे. आणि कंटेंट जर नसलं तर कोणताच व्हिडिओ टाकू शकत नाही का. आता जस्ट गेलं ते गणपतीच्या मंदिरातून जाऊन आले आणि लगेच व्हिडिओ अपलोड करून टाकला. त्यानंतर म्हणलं चला आता मिसळचा व्हिडिओ आपण सुरुवात करू. आता तो एडिट केला नाही तर लगेच सुरुवात केली. हे मिसळचा मसाला लक्षपूर्वक आहे का. प्रत्येक गोष्ट मी इथं तिथं जाते आणि परत भाजीत येते. ही काही काळी मटकी नाही, आपली कटाची मटकी ही आहे. आपली धना पावडर घरची असल्यामुळे थोडी जाडसरच आहे बरं का. दुकानची पण आणू आता, पण जेव्हा घरची संपन तेव्हा दुकानामधली आणू. तर चला बघा, आता घरगुती मसाले तयार करायचे ना आपल्याला, त्यासाठी आता घरची तयारी चालू केलेली आहे. आणि ही आहे आपली मसाल्याची घरची थोडी काय टाकायची हळद पावडर. त्यानंतर घालणार आहे घरची मिरची पावडर थोडीच टाका, कारण जास्त तिखट आहे त्यामुळे मी थोडीच वापरलेली आहे. आता आपल्या मटकीचा कलर कसा चेंज होतो बघा बरं का. न कलर टाकता तुम्ही फक्त लक्षपूर्वक बघा कशी तरी दाण मसाला तयार होतो. आणि हा आहे माझा घरचा मसाला, तो मी वापरणार आहे. हा लाल भाज्यांचा मसाला आहे, तो मिसळमध्ये मी घातलेला आहे. हा मी बनवलेला मसाला आहे. आणि हे होतं एक सिक्रेट बरं का, ती मी आता मसाल्याचं प्रमाण वगैरे तुम्हाला सांग. ही आहे बिडगी मिरची. आता बघा, आता तर खरी मज्जाच येणार आहे. आता बघा कलर कसा, आता ब्लॅकचा कसा लाल झाला हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. ब्लॅक नाही आणि रेड नाही, मध्येच म्हणजे ब्राऊन कलरची मिसळ तयार होईल. आणि मस्त तरी सुटेन आपल्या मिसळला. कारण मी एवढं कसं काय सांगू राहील तुम्हाला, कारण अगोदरच तुम्ही बघितलेलं आहे मिसळला कशी तरी आलेली. तर चला, यात कुठलाही कलर नाही, फूड कलर वगैरे कुठलाही काही वापरत नाही. मी तुम्हाला भरपूर वेळेस सांगितलेलं आहे. मी ना भाजीला कुठलाही इफेक्ट देत नाही आणि मला अजिबात आवडत नाही भाजीला इफेक्ट द्यायला. कारण मी बघितलेलं आहे, मला त्रास झालेला आहे, तो तुम्हाला नको व्हायला. हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओतून शिकवलेलं आहे प्रॉपर. आणि माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, कुठलाही इफेक्ट वापरत जाऊ नका. जर तुमचा रेसिपी चॅनल असेल तर बरं का. कुठंच मी इफेक्ट वापरत नाही, भाजीत तर नाहीच वापरत मी. माझ्या चॅनलला इफेक्ट वापरते कुठं, ते बी शॉर्टचे व्हिडिओ, इकडं तिकडं नाही. आता बघा तुम्ही म्हणता आता हे मटकीचं पाणी आहे. आणि आता तरी सुटल्यामुळे आपल्या मटकीचा कलर जो ब्लॅकचा ब्राऊन झाला, ब्राऊनचा रेड होईल. आणि नंतर दोन्हीचा मिक्स ब्राऊन कलर तयार होईल. आणि इतकी तरी सुटणार की तुम्हाला लगेचच कळणार आहे. आता पाणी घालीत राहायचं आहे. पाण्याला अजिबात हायगाई करायची नाही, कारण मिसळ आपली पातळच असते. तुम्हाला जर दाटसर करूच नका. पातळ मिसळ जेवढी तेवढी, कारण आपलं फरसाण वरून मटकी त्यानंतर दही इतक्या सोबत खायची आहे. त्यामुळे काळजीपूर्वक ही बघा किती घट्ट झालेली आहे मिसळ. आपल्याला कमीत कमी 1 लिटर पाण्याची गरज पडेल. म्हणजे अगोदर आपण टाकून घेतलं ना, अजून अर्धा लिटर आपण पाणी वाटणार आहोत. पाणी जसं जसं वाटायला लागलं तसं तसा कलर चेंज झाला. असं ब्लॅक ब्राऊन रेड 3 कलर तयार होत आहे. त्याच्यानंतर बघू कलर कसा येतो आहे आपल्याकडे. तर बघा आता, वाव, आत्ता सुटलेली आपली चणकदार तरी बरं का. आपण अजूनसुद्धा तरी सुटणार आहे. भाजी कुठंच उकळलेली गेलेली नाही. आत्ता खरी उकळी आलेली आहे, तरी किती भन्नाट सुटलेली आहे बघा तुम्ही. सर्वांची डिश तर तुम्हाला दाखवणार आहे. आणि आपली कढई तुम्ही देखील बघणार आहोत. तर किती छान आपली कोथिंबीर टाकायची, काय हाय करायची नाही. आता कोथिंबीर वगैरे टाकून झालेली आहे. आता 1 मिनटं झाकून ठेवायचं आहे, फक्त 1 मिनटं. आता आपली मिसळ तयार झालेली आहे. आता नवीन असेच व्हिडिओ बघत राहा, खात राहा, आनंदी राहा. आणि पुन्हा भेटून नवीन एका रेसिपीत असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी नक्की घेऊन येत जाईल. तोपर्यंत धन्यवाद.